मित्र राहुल शेवाळे जी, सन्माननीय आमचे उमेदवार तुकाराम काते जी, सन्माननीय जगदीश पराडकर जी, महादेव शिगवण जी, आशाताई मराठे जी, राहुल वाळूज जी, महादेव साळवे जी, संजय डोळसे जी, रवि गायकवाड जी, सुरेश माने जी, वनिता कोकरे जी, संजय राठोड, सुरेश वरेकर, दगडू खंदारे, सुनीता सैनी, माझे मित्र अविनाश राणे, परमारजी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे जमलेली माझी सर्व मातृशक्ती बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला प्रथमतः सगळ्यांना नमस्कार करतो। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अटीतटीची निवडणूक आणि विजयाकडे घेऊन जाणारी निवडणूक आता या टप्प्यात आलेली आहे। महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या आशीर्वादाने तुकाराम काते सारखा एक चांगला ज्येष्ठ कार्यकर्ता, ज्यांनी मुंबई महापालिकेमध्ये अनेक वर्ष काम केलं, आपल्या बाजूच्या अणुशक्ती नगरमधून विधानसभेमध्ये नेतृत्व केलं आणि एक सच्चा शिवसैनिक, त्यांच्याकडे पाहिलं की पुन्हा एकदा शिंदे साहेबांची आठवण येते असा सच्चा शिवसैनिक राहुलजींच्या आशीर्वादाने या चेंबूरला आपल्याला लाभलाय। खरं तर चेंबूरकरांना तुकारामजी वाटत होतं की मीच इकडनं निवडणूक लढवणार, परंतु आम्ही ठरवलं की या वेळेला तुम्हाला निवडून द्यायचं आणि जी कसर आमच्या राहुलच्या निवडणुकीत राहिली ती पूर्ण भरून काढायची। राहुलजींच्या निवडणुकीत आपण थोडेसे अंधारात राहिलो, एवढा प्रचंड विकास केला असताना देखील मुंबईकरांनी आम्हाला साथ दिली नाही याची खंत आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या मनामध्ये आहे। परंतु चालेल, आम्हाला देर आहे दुरुस्त आहे। राहुलजींचा केलेला पराभव आमच्या जिवारी लागलाय। या वेळेला निश्चितपणे निष्क्रिय असलेले इकडचे आमदार, जे मशाल आहे का आईस्क्रीमचा कोण आहे कळत नाही, ते निश्चितपणे या वेळेला पराभूत होणार। ही काळ्या दगडावरची रेष आहे। माझ्या भगिनींचा विषय असेल, लाडकी बहीण योजना असेल, आयुष्मान भारत असेल, 3 सिलेंडर असेल आणि इतर लाभार्थीच्या अनेक योजना असतील, माननीय एकनाथ शिंदेनी दोन्ही हातांनी या राज्याला देण्याचं काम केलं आणि हे करत असताना त्यांनी कुठला जात पात धर्म पाहिला नाही। सातत्याने एकच गोष्ट केली की माझी लाडकी बहीण आहे, तिला तिचा लाभ झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून मला वाटतं की हजारो या मतदारसंघातील माझ्या भगिनींना आपल्या खात्यामध्ये 1500 रुपये आले। ज्यांच्या नाही आले त्यांच्यासाठी पुन्हा डिसेंबरमध्ये ही योजना सुरू होईल। तोपर्यंत काते साहेब आमदार झालेले असतील, अनेक लोकांना अजून पुन्हा योजना देण्याचं काम केलं जाईल आणि माननीय एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या योजनेप्रमाणे डिसेंबर महिन्यात 1500च्या जागे 2100 रुपये तुमच्या खात्यात येतील आणि ही माझ्या बहिणींसाठी नवीन वर्षाची भेट असेल। ज्या पद्धतीमध्ये लोकसभेमध्ये संविधान विषयावरती नेरेटिव्ह सेट केला, आमचं संविधान बदलणार हा जो लोकांच्या मते संभ्रम निर्माण केला, मी तुम्हाला एक गोष्ट फार आश्वासित करून सांगतो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं संविधान या काँग्रेसच्या कोणाचा बाप आला तरी बदलणार नाही, हा शब्द आमचा तुम्हाला आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आतापर्यंत जर कोणी अपमान केला असेल तर तो काँग्रेसनी केला। मुंबईमधनं निवडणूक हरवण्याचं काम कोणी केलं तर ते काँग्रेसनी केलं। भंडाऱ्यातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्याचं काम कोणी केलं तर ते काँग्रेसनी केलं आणि आमचे राहुल बाबा येतात, लाल रंगाची डायरी सांगतात आणि म्हणतात की हे संविधान आहे। अरे राहुल बाबा, संविधानाचा स तरी तुला वाचता येतो का? आमच्या बाबासाहेबांचा अपमान करता? या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा सन्मान कोणी केला असेल तर तो सन्मान माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला।
26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधानाची प्रत ही लोकसभेमध्ये दिली गेली आणि संविधान दिवस म्हणून राहुलजी आपण अनेक वेळा त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान म्हणून त्यांच्या संविधानाची पूजा केली जाते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये ज्या ठिकाणी राहिले ती जागा माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पंतप्रधानांच्या मदतीने लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक बनवलं गेलं. मुंबईमध्ये 14 एकरमध्ये 14,000 कोटी खर्च करून हिंदू मिलचं स्मारक जे न भूतो न भविष्यतो 350 फुटाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तिथे फार मोठं सेंटर उभं राहत आहे आणि हा तुमचा आमचा सगळ्यांचा अभिमान आणि स्वाभिमान आहे. ज्या पद्धतीमध्ये काँग्रेस लोकांमध्ये जाती जातीमध्ये भेदभाव करायचा प्रयत्न करते त्यासाठी माननीय देशाचे पंतप्रधान जे म्हणतात एक है तो सेफ है आणि तो विषय आपल्याला या मतदारसंघात देखील लागू होतो. एक है तो सेफ है हे आपण सर्वांनी बोललं पाहिजे. तुम्ही आम्ही जर सर्व एकत्र झालो नाही तर ज्या पद्धतीमध्ये हिंदुत्व विकण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलं, ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी आपला जीव दिला, 50 वर्ष या महाराष्ट्रामध्ये या बाबरी मस्जिदीपासून हिंदुत्वापर्यंत सर्व गोष्टीमध्ये ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं, गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणून आम्हाला बोलायला शिकवलं, त्यांचे सुपुत्र नोमानींनी सांगितलेली प्रत ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घालू, ज्यांनी दंगली घडवल्या त्यांना आम्ही जेलमधनं बाहेर काढू, ज्यांनी या हिंदुस्थानाचे तुकडे केले त्यांचं आम्ही समर्थन करू. मुस्लिम वक्फ बोर्ड CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.